तेच स्पेशालिटी आहे की नाव ऐकूनच एक वेगळी मजा येणार आहे. सो ते आपण नाटकासाठीच ठेवूयात. सुनील सर तर एकदम मित्रासारखे वागतात, एकदम मित्रासारखे. हर्षदा एकदम आईसारखी, एकदम जपून वगैरे विचारत राहते हे सगळं. तर खूप सीन करताना पण मजा येते सुनील सरांसोबत. सुनील दादा होते आणि मला झालं की अरे बापरे, हे पण आहेत का नाटकात, असं झालं. आणि मग हर्षदाताईचं नाव आलं तर म्हटलं अरे बापरे, हे सगळं मी कसं हँडल करणार आहे मला माहीत नाही. नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आनंदाची गोष्ट ही आहे, आमच्या पिढीची गोष्टच वेगळी हे नवं कोरं व्यावसायिक नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. त्याच्या तालमीच्या प्रसंगी आम्ही यशवंत नाट्य मंदिर माटुंगा इथं आलो. आणि इथली आनंदाची गोष्ट काय माहिती आहे का, की त्यातले जे कलाकार आहेत ना, त्यातले सर्वच कलाकार लाडके आहेत. पण एका कलाकाराबद्दल मला खास बोलावंसं वाटतंय, कारण तुम्ही आठवत असेल, INTच्या वेळेला जव्वी मेटाचा एक स्पेशल पॉडकास्ट केला होता. तो डहाणूकर कॉलेजचा शंतनू ठवळी माझा स्टुडंट आहे. आणि आज माझ्या स्टुडंटला त्याला अनेक अवॉर्ड्स मिळतातच. व्यावसायिक नाटक पहिलं मिळाले, त्याबद्दल शंतनू अभिनंदन. थँक्यू. येस. आणि मला शंतनू आणि वैष्णवी माझ्यासोबत आहेत. तुम्ही नेमकं कोणत्या पिढीची गोष्ट, जेनझीची गोष्ट आहे काही, हो. तुम्ही दोघांनी तुमच्या कॅरेक्टरबद्दल जे तुम्हाला रिव्हील करायचंय हां, ते तुम्ही सांगू शकता. तर माझं एक कॅरेक्टर आहे जे ऑब्व्हियसली नाही सांगता येणार, पण एक पण सरप्राईज कॅरेक्टर आहे आमचं हे. थोडंसं. हां, तर काही नाही, मी पण एक कॉलेज स्टुडंटच आहे. मी पण मी हिला फ्रान्समध्ये भेटतो. सो मग आमची तिथली जी आमच्या मैत्रीची आणि आमचं बॉन्डिंग कसं आणि ते सगळं ते आम्हाला त्या तिथे तसं आम्हाला प्रेझेंट करायचं असं. सो माझं जे कॅरेक्टर आहे ते थोडंसं गोष्टीमध्ये काहीतरी एक ट्विस्ट आणतं आणि ते सगळं आहे. सो असं आहे. अच्छा, मग ते कॅरेक्टरचं नाव पण तुला सांगायला नाही, नाव पण नाही सांगता येणार. तेच स्पेशालिटी आहे की नाव ऐकूनच एक वेगळी मजा येणार आहे. सो ते आपण नाटकासाठीच ठेवूयात. तुझं नाव सांगू शकत. माझं नाव मोना, कॅरेक्टरचं नाव मोना गणपुले. आणि मी पुण्यावरून लंडनवरून मी फ्रान्सला शिकायला जाते. सो पेरेंट्स टिपिकल म्हणजे बाबा जे आहेत ते पुण्याचे आहेत, त्याच्यामुळे त्यांनी तसे संस्कार दिलेत माझ्यावर. पण तरीसुद्धा एक फ्रीडमच्या नावाखाली जे जेनझी पिढी एक बाहेर शोधात आहे, तसंच काहीचं हे कॅरेक्टर शोधतंय. आणि तेच एक पेरेंट्स आणि हे की कसं वाटतं, आपली जनरेशनचं काय म्हणणं आहे, त्यांच्या जनरेशनचं काय म्हणणं आहे, हे सगळं ओव्हरऑल असं आहे. मुळात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, त्यानंतर उमेश प्रिया ह्यांचं हे निर्मिती संस्था, नंदू कदम, सोनल कदम आणि ओव्हरऑल तुमची सगळी टीम, पहिलंच पदार्पण जे आहे व्यावसायिक रंगभूमीवरचं एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर, त्यांच्याबरोबर काम करताना तू सुद्धा आधी हिंदी नाटक केलं, सिरियल केलं, आम्हाला माहिती आहे. शंतनूला मी एकांकिकातनं बघितलेलं आहेच, पण एवढ्या मोठ्या टीमबरोबर पहिल्यांदा काम करताना काय वाटते दोघांनी सांगा. येस. एकतर जेव्हा फोन आलेला उमेश दादाचा आणि त्यानंतर असं दडपण होतं खूप जास्त आणि मला वाटलं की उमेश दादा सोबत आहे वाटतं नाटक. तर मी नंतर आलो आणि मग नंतर चर्चा आली, मग आम्ही बघितली कास्ट कोण आहे. मग मला हळूहळू कळलं की हर्षदा ताई आहे, सुनील सर आहे. मग अजून दडपण वाढलं. पण नंतरला जशी तालीम सुरू झाली आणि त्यांच्यासोबत चर्चा करत आणि रिहर्सल करत असं कळलं की खूप जास्त आपल्यासारखे आहेत ते. खूप म्हणजे आता सुनील सर तर एकदम मित्रासारखे वागतात, एकदम मित्रासारखे. हर्षदा एकदम आईसारखी, एकदम जपून वगैरे विचारत राहते हे सगळं. तर खूप सीन करताना पण मजा येते सुनील सरांसोबत. अशी धमाल असते. आणि असंही नाही की दडपण आहे की सिनियर आणि ज्युनियर असं काही नसतं. सगळ्यांकडनं दोन्ही वेने रिस्पेक्ट असतं. म्हणजे आम्ही त्यांना देतो, तेही आम्हाला तेवढंच रिस्पेक्टने वागवतात किंवा जे पण आम्ही रिहर्सल करतो. सो त्याची एक वेगळीच मजा आहे. आणि स्पेशली तर आमचे नंदू सर पण ते कधीच असं नाही की एक छोटा कॅरेक्टर म्हणून असं उगत नाही. ते खूप रिस्पेक्टफुल आहे. ते एवढे गोड आहेत ना, ते दरवेळेला विचारतात, माझ्याशी खूप बोलतात वगैरे. हो, एकदम म्हणजे चर्चा असते, काय वाटतं तुला, काय वाटतं, मग ते पण सांगतात की त्यांना काय वाटतं. असं मस्त चर्चा करत करत असं तालीम आहे. आता थोड्याच दिवसात आहे प्रयोग, तर कळेलच. मला सिमिलरच की जेव्हा उमेशचा फोन आला होता तेव्हा स्टार्टिंगला असं झालं की यार कोण आहेत कॅरेक्टर्स, ॲक्टर्स. त्याने सांगितलं नव्हतं तेव्हा. तो म्हणाला की सरप्राईज आहे, तू येऊन बघ म्हणून. तर मी गेले तेव्हा सुनील दादा होते आणि मला झालं की अरे बापरे, हे पण आहेत का नाटकात, असं झालं. आणि मग हर्षदाताईचं नाव आलं तर म्हटलं अरे बापरे, हे सगळं मी कसं हँडल करणार आहे मला माहीत नाही. पण मला जरा भीती होती आधी स्टार्टिंगला. त्यांच्याशी 1-2 दिवस
लागले. पण नंतर बापरे, म्हणजे त्यांनीच आम्हाला एवढं कम्फर्टेबल फील करून दिलं, म्हणजे सगळ्यांनीही, प्रत्येक माणसाने, की आता असं वाटतच नाही कुठे. कधी-कधी वाटतं, की आपण विसरतोय का, की ते खूपच मोठे आहेत आपल्यापासून. काय एवढं मैत्री आणि असं सगळं खूपच छान, खूपच कम्फर्टेबल. आणि कुठेच त्यांनी सिनियरिटी दाखवली नाही कधीच कोणी, की उगाचच वाईट वागवणं किंवा बापरे! एवढ्या प्रेमाने वागवतात ना सगळे. त्यामुळे मज्जाच करतो आणि त्यांच्याकडून एवढं शिकायला मिळतं. प्रत्येक त्यांचा सीन होत असतो किंवा दर प्रत्येक रिहर्सलला असं नाही होत, की अरे आता हे बघितलंय, बघून झालंय, तर कंटाळा आलाय, आपण आपला मोबाईल काही घेत नाही. आम्हाला प्रत्येक वेळेस त्यांचा सीन बघताना नवीन मजा येते, नवीन पद्धतीने बघायला म्हणजे मिळतो. आणि दरवेळेला काही ना काही असं नवीन नवीन काहीतरी करत असतात, तर हो. त्यांना बघून अजून जास्त मजा येते. सो बऱ्याचशा जागा अशा ते सुनील सर एकदम स्पॉन्टेनिटली काढतात आणि ते मग म्हणजे रिहर्सलची वेगळी मजा ते सीन करताना पण करतात. आम्ही आणि प्रत्येक सीनला अजूनही एवढे असतो, कारण ते प्रत्येक वेळेस काहीतरी करतात आणि कंटिन्यू आम्हीच हसत असतो. सो खूप मजा येते. तेव्हा निश्चितपणे अशीच मजा आपण पण अनुभवणार आहोत. मे महिन्यातच प्रयोग आहे, आमच्या पिढीची गोष्टच वेगळी. आणि या नाटकाला तुम्ही भरघोस प्रतिसाद द्या. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आतली बातमी नावाचा आमचा एक न्यूज सेगमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी तुमची न्यूज कव्हर केलेली आहे. तर तो जर कोणी बघितला नसेल तर तो सेगमेंट बघण्यासाठी सुद्धा स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा. विश यू ऑल द बेस्ट. दोघांनाही शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.